जुन्नरच्या पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याचा श्वास भंगारवाल्यांनी कोंडला. नारायणगाव जुन्नर रोडवरील हॉटेल पूनम ते ओझर फाटा या अष्टविनायक रस्त्यावर भंगार आणि इतर व्यावसायिकांनी आपले व्यवसाय थाटल्याने आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावरून पर्यटन स्थळ अष्टविनायकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमणांमुळे जाणारे पर्यटक प्रवासी भक्तगण बेजार झाले आहेत. जुन्नर तालुका हा राज्यातील पहिला पर्यटन तालुका घोषित झाला असताना जुन्नर तालुक्यातील पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर गाळाधारकांनी व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे. हा रस्ता पाटबंधारे विभागाने सन 78ला भाडे तत्वावर घेतला होता. धरणाची कामे सुरू झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा रस्ता वर्ग केला. तेव्हापासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आधिपत्याखाली असून सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे. यात प्रामुख्याने नारायणगाव येथून पुणे हॉटेलजवळून जाणाऱ्या जुन्नर रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला भंगार व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून भंगार मालाचे मोठमोठे ढीग हे रस्त्याच्या दोन्ही बाजूला रिचवल्याचे चित्र दिसून येत आहे. हा रस्ता जुन्नर तालुक्यातील ओझर, लेणेंद्री, शिवनेरी अशा महत्त्वाच्या पर्यटन स्थळाकडे जात असून या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सदर अतिक्रमणांमुळे पुणे हॉटेल ते कोल्हेमळा चौक या भागात वाहतुकीच्या मोठ्या कोंडीला प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. अरुंद रस्ता, वाढलेले अतिक्रमण यामुळे रस्त्यावर अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. या रस्त्यांवर वारंवार होणारे अपघात लक्षात घेऊन मॅक्स केअर हॉस्पिटलची निर्मिती झाली, तर पश्चिम मिल हॉस्पिटल नियोजित आहे. नारायणगाव ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीनं नुकतीच येथे अतिक्रमणधारकांची बैठक घेण्यात आली होती. त्यात नारायणगावातील सर्व रस्त्यांवरील अतिक्रमणे तात्काळ काढण्यात यावी असा आदेश देखील देण्यात आला होता. परंतु या आदेशाला अतिक्रमणधारकांनी भंगार व्यावसायिकांनी केराची टोपली दाखवली असून त्यामुळे सर्व भंगार व्यावसायिकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. ताबडतोब या भंगार व्यावसायिकांचे अतिक्रमण काढण्यात यावी. नारायणगाव पोलीस स्टेशन व सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ कारवाई करून अतिक्रमण काढावी असे बोलले जात आहे.